हाय हॅलो नमस्कार सर्वांना. कसे आहेत सर्वजण? सर्वांना श्री स्वामी समर्थ. छान अशी देवपूजा झालेली आहे आणि बाहेर खूप पावसाचं असं वातावरण झालेलं आहे. म्हणजे 2 दिवस झालं चांगलाच पाऊस पडत आहे. तरी देखील इकडं मला माझ्या जावेच्या घरी माझी भाची पण लागते आणि जाऊ पण लागते. त्यांच्याकडं मला असं फराळ बनवायला जायचं होतं. रव्याचे लाडू आणि चकल्या वगैरे असं आणि करंजीचं भाकर वगैरे असं करून घेतलं. इथे रव्याचे लाडू बनवत होतो आम्ही, कारण त्यांच्या भाऊजाईचं डोहाळे जेवण होतं. त्यामुळं इथं फराळाचं थोडंसं बनवून द्यायचं होतं त्यांना. त्यामुळे इथं आम्ही दोघीजण मिळून रव्याचे लाडू बनवत होतो. बाहेर खूप पाऊस पण चालू होता, थंडी पण वाजत होती आणि आमचं इथं फराळाचं चालू होतं. रव्याचे लाडू बनवायला घेतले. छान असा रवा भाजून घेतला आणि एकदम मऊसूत असे रव्याचे लाडू देखील झालेले होते. नंतर इथं आम्ही चकल्या करायला घेतल्या आणि त्यांचा देवारा इथं पाहू शकता तुम्ही. किती छान मोठे मोठे एकदम देव आहेत हे. मी म्हणलं असं देवारा खूप छानच दिसतंय त्याचा आपण व्हिडिओ घ्यावा छोटासा. त्यामुळे इथं मी छोटासा असं त्यांच्या देवाऱ्याचा व्हिडिओ घेतलेला आहे. बाळकृष्णसुद्धा किती छान मोठे आहेत पाहू शकता इथं. एकदम श्रीकृष्णाचे बाळ रूपात एकदम मस्त आहेत. आणि गाय वगैरे पाहू शकता, विठ्ठल रुक्माई. आणि हा खंडोबा देखील किती मोठा आहे पाहू शकता. 1 किलोचा तर खंडोबाच आहे हा नुसता. खूप छान यांचे देव होते. मला बघून एकदम प्रसन्न वाटलं आणि राहवलंच नाही. त्यामुळं मी त्यांचं छान असं इथं देवघराचा व्हिडिओ घेतला. नंतर इथं थोडंफार त्यांचा घराचा पण व्हिडिओ घेतला मी. किचन वगैरे एवढे भांडे हे कधी साफ करायचे, खूपच अवघड आहे काम. त्यामुळे इथं थोडंफार घराचा त्यांचा मी व्हिडिओ घेतला. नंतर आम्ही इथं चकल्या बनवायला घेतल्या. एकदम छान चकल्या जमतात मला देखील. चकल्यामध्ये माझा कोणी हात धरू शकत नाहीत असंच म्हणतात सर्वजण. त्यामुळं चकल्या बनवायला एकदम परफेक्ट जमतात मला. माझ्या आत्तापर्यंत चकल्या कधी चुकत नाहीत. 1 किलोच्या अशा चकल्या बनवून घेतलेल्या पाहू शकता किती छान झालेल्या आहेत. नंतर सर्व आवरून उद्या पण जायचं होतं, पण थोडेसे 2-3 पदार्थ केले आणि नंतर घरी आले दुपारनंतर. तेव्हा मुलींना इथं चायनीज खायचं होतं. त्यांना म्हणलं तुम्ही बाहेर जाऊ नका खायला, मी घरीच बनवून देते. त्यामुळं त्यांना इथं मी अशा सगळ्या भाज्या कट करून घेतलेल्या आहेत. आपल्याला ज्या हव्या असतील त्या भाज्या इथं घेऊ शकता तुम्ही. मी इथं शिमला मिरची, गाजर, कांदा, कोबी ह्या सर्व भाज्या ना आधी धुवून घ्यायच्या आहे आणि नंतर अशा बारीक चिरून घ्यायच्या आहे. नंतर आलं लसूणची पेस्ट देखील असं फोडणीमध्ये टाकून घ्यायची आहे. कांदा चांगला परतला की मग मला बऱ्याचशा चायनीज रेसिपी ह्या घरीच बनवायला येतात. त्यामुळं मी असं फारसं आणत नाही. क्वचितच कधीतरी आणलं जातं चायनीज बाहेरून किंवा खाल्लं जातं असं बाहेर हॉटेलला वगैरे जेवायला गेल्यानंतर. नाहीतर असं सहसा मी जर लेकरांना खायची इच्छा झाली तर असं घरीच नूडल्स वगैरे बनवत असते. जे आपल्याकडं अवेलेबल सामान आहे त्यामध्येच बनवायचं. असं काही त्याच्यामध्ये एक्स्ट्राच फक्त जरा थोडेसे सॉसेस लागतात त्याला. त्यामुळं ते असायला पाहिजे आपल्याकडे चायनीज बनवायचं म्हणलं तर. आता तुम्ही भाज्या ह्या घेऊ शकता कुठल्याही आवडीनुसार. तेलामध्ये छान असं ह्या सर्व भाज्या टाकून हलवून घ्यायचं आहे आधी. मुली शाळेत गेलेल्या आहेत आणि येईपर्यंत मला नूडल्स बनवायला सांगितले होते. कारण चायनीज खायचं म्हणलं तर बाहेर जातात. त्यामुळे मी आज ठरवलं की चायनीज घरातच बनवायचं. मी चायनीज नूडल्स कसे बनवले त्याची रेसिपी तुम्हाला नक्की शेअर करेन या व्हिडिओमध्ये. तुम्ही नक्की पहा. छान बनलेले आहेत हे. असं काहीतरी बनवत राहिली की मुलं अजिबात बाहेर खायला जात नाहीत. चायनीज असो किंवा दुसरं काय असो तर असं बनवत राहायचं काही ना काय. एकदम छान होतं. आपल्या भाज्या सर्व इथं परतून झालेल्या आहेत पाहू शकता. वाफेवरतीच अशा भाज्या ह्या शिजवून घ्यायच्या आहेत. तुम्हाला याच्यामध्ये अजून काही भाज्या ॲड करायच्या असेल तर त्या ॲड करू शकता. आता इथे सॉसेस टाकून घ्यायचे आहेत. इथं 3 चमचे टोमॅटो कॅचअप आहे आणि 4 चमचे हा शेजवान सॉस आहे, म्हणजे शेजवान चटणी आहे.
तुम्ही तर रेड चिली सॉस पण वापरू शकता, ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस पण वापरू शकता. पण मी हे शेजवान चटणीमध्ये बऱ्यापैकी असतं छान असं सर्व, त्यामुळे मी वापरत नाही. आणि इथं सोया सॉस घेतलेला आहे, 2 ते 3 चमचे सोया सॉस टाकायचा आहे. कमी पडला तर अजून 1 चमचाभर घ्यायचा आहे सोया सॉस. आणि 1 चमचाभर असं विनेगर घेतलेलं आहे. ऑप्शन आहे, तुम्ही नाही टाकलं तरी चालतं. लिंबाचा रस फक्त जास्त टाकायचा. जर विनेगर नसेल तर लिंबाचा रस जास्त टाकावा लागतो. सर्व भाज्या एकदा छान अशा सॉसेसमध्ये शिजवून घ्यायच्यात असं. खूप पण असं गाळ होईपर्यंत ह्या भाज्या शिजवायच्या नाही, थोड्याशा अशा अर्ध्या शिजलेल्या ठेवायच्या आहेत. मग एकदम मऊ पण शिजवायचे नाही भाज्या. आणि आता त्यावरती झाकण ठेवायचं आणि एक 5 मिनटं वाफ काढून घ्यायची भाज्या थोड्याशा शिजण्यासाठी. आता भाज्या एक 5 मिनटं मी शिजवून घेतलेल्या आहे. काढून घ्यायचं झाकण आणि त्यामध्ये आता त्याची लाल मिरची पावडर आहे ती थोडीशी टाकायची, कारण आपल्या शेजवान चटणीमध्ये तिखट असतं, जास्तच तिखट असतं. त्यामुळं चटणी जरा थोडीशी कमीच घ्यायची. जर लहान मुलं खाणार असतील तर चटणी बेतातच घ्यायची थोडीशी आणि टाकून परत एकदा छान हलवून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यामध्येच, कारण आपण नूडल्स शिजवताना देखील मीठ टाकून शिजवलेलं आहे. नूडल्स पण शिजवताना खूपच शिजवायचे नाही. 80% नूडल्स असे उकडून घेतलेले, कारण ते आधीच शिजवून घेतलेले असतात. परत शिजवले की खूपच गाळ होतो. थोडासा लिंबू टाकलेला आहे इथं, अर्धी लिंबाची फोड टाकलेली आहे, कारण मी विनेगर टाकलेलं होतं. आता सर्व भाज्या परतल्यानंतर त्यामध्ये जे नूडल्स घेतलेले होते ते असं सुटसुटीत करून घेतलेले होते आधी, ते टाकून द्यायचे थोडेसे. आता ही कढई मला छोटी पडत होती, जरा मोठी हवी होती, कारण नूडल्स जास्त होते. आता सगळं असं 2 उलटणे घेऊन मी हलवत आहे. थोडीशी कढई मोठी घ्यायची आहे अशा वेळेस. तरी पण मी ॲडजस्ट केलं कसं तरी आणि सर्व हलवलं छान असं. आता इथं पाहू शकता सर्व छान असं हलवून घेऊन मी आपले नूडल्स हे खाण्यासाठी तयार झालेले आहेत. खूप पण शिजवून घ्यायचे नाही. आजचा व्हिडिओ माझा आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.